स्वागत या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचा मनापासून स्वागत आहे। तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि मी रेडी होऊन चालले हे स्कूलला। तर बघ मी तो बॅग सानवी चालले स्कूलला। आज आणि आजच्या व्लॉगची सुरुवात सानवीने केलेली आहे। म्हटली मी करतो पप्पा, ठीक आहे म्हटलं। तर सानवीला आता मी पोचवायला चाललो स्कूलला। चला तुला आता पोचून येऊया स्कूलला आणि पुढचं काय काय बघूया। जाय सानू चल घे। आणि सानवीची फ्रेंड शुभ्राला आता बोलवायला चालली ती। सानवीची बॅग बघा, ही मुलं केवढी छोटी आहेत आणि त्यांना ओझं बघा केवढं मोठं असतं। आणि इकडं बघा छान अशी रांगोळी काढली मस्त। सानवी शूज घालून आवरायला शुभ्राला बोलायला गेलं तर शुभ्राचं अजून आवरलंय ना? नाही आवरलं। 8 वाजता 8 वाजता उठली। आज लेट झाला वाटतंय। ती लवकर उठते, कशी काय नाही उठली आज? हा का? अरे आता किती वाजले? हां 8:35 झाले असतील बहुतेक। टीचर शिकवतात ना व्यवस्थित? हळूहळू ना? हां अभ्यास करायचा व्यवस्थित काय? हां मी आवरून आलाय। सोन्या कुठे चाललास रे? हां स्कूलला झाला। कितवीला आहेस तू? पहिलीला का फर्स्ट स्टँडर्डला? खरं सांग कुठल्या स्टँडर्डला आहेस तू? फर्स्ट स्टँडर्डला आहेस ना? आणि दंगा मस्ती करतो मी शाळेत? टीचरचा कॉल आला होता। हां खरं सांग। बाय करा। चलो बाय बाय। आम्ही येतो तुमच्या पाठीमागं दीदीला घेऊन। हां शुभ्रा पण आले आता तयार होऊन, स्कूलला चाललोय। शुभ्रा तू कोणत्या स्टँडर्डला आहेस? फर्स्ट स्टँडर्डला आहे ना? चला जायचं? ओके लेट्स गो लेट्स गो। तर मंडळी आमचा अचानक प्लॅन ठरलाय थेऊरला जायचा, कारण आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळं बापाच्या दर्शनासाठी चाललो आम्ही तिकडं। तर आता आपण तिकडेच भेटतो। चला मी थेऊरला आलोय आणि गर्दी खूप आहे। घेतलं हार फुल तुला घेतलेले आहेत। लाईन खूप आहे दर्शनासाठी, खूप लाईन मोठी आहे। अंगारकी असल्यामुळं आज एवढंही आहे। अरे बाप बाप खूपच लांब रांग लागलेली आहे दर्शनासाठी। गंध लावायला चालू आहे। हे मोहन वाजून ते बांधले, ते बांधून ठेवले त्यांनी। केवढी मोठी लावली बघा। मगाशी आम्ही थेऊरवरनं आलो। सानवी आली मगाशी 3 वाजता। सानवी पण
3 वाजता आलं सांगू 3:15 ना. अभ्यास करायला लागले आता होमवर्क संपव लवकर पटापट. हा अक्षर चांगलं काढायचं. टीचर ग्रुपवर पाठवते अभ्यासही करते. तर मित्रांनो आज अंगारकी संकष्ट असल्यामुळे आमच्याकडे आज मोदक बनवायला लागल्यात उकडीचं. हातावर ही पात बनवली आणि त्याचा आता मुरड घालायचा आहे. भारी डिझाईन बनवले बघा मस्तपैकी. आणि हे बघा इकडे खाली बनवलेलं आहे. तर दुसरा बनवायला लागेल परत. पीठ लावलं. आता वळत नाही पात म्हणून जरा पीठ लावलं. भारी पात केलं एक नंबर. हे सारण नंबर असं मस्त असा बनवून घेतला मोदक. एवढं भारी बनवलं आहे. एवढं सगळं बनवलेलं आहे. आता उकडायला ठेवायचे थोड्या वेळानं. अजून एवढं आहे पीठ बनवायला. करून झालं की मग उकडायला ठेवणार. अजून एक आपण मोदक बघूया कशी करते शीतल. आता ही पात तयार करून घेते. हातावरच्या पाती सगळ्यात भारी वाटतात. जर पात व्यवस्थित नसं चिकटत असेल जरासं पीठ लावून घ्यायचं हाताला. नाही तर मग ते दोन्ही बी घे बघा. याची पात किती भारी आली. आता याच्यात सारण सर्रास ह्याला संकष्टीला आम्ही मोदकच करतोय उकडलेलं.
मस्त असं बघा, अशी मुरड घातलेली आहे. आणि ही आपण पात बनवतोय, त्यावेळी ती पातळ अशी एकदम पातळ बनवायची. खातेवेळी आपल्याला जरा चांगलं लागतं, नाही तर जाड झाले की ते कधी कधी चांगलं लागत नाही चवीला. ही बघा अशी पातळ अशी पात तयार करून घ्यायची. किती पातळ केले बघा. तर आता हे पाणी उकळायला लागलं इकडं. आता ह्याच्यावर हे उकडीचं मोदक ठेवूया उकडायला. ह्याच्या आता झाकण ठेवायचं. हे असं व्यवस्थित झाकण ठेवून द्या. आणि हे मोदक उकडायला तर जवळजवळ 20 मिनिटं तर लागतील. 20-22 मिनिटं पकडून चला. 20 मिनिटांना आपण हे काढूया झाकण. मित्रांनो हे बघा उकडीचं मोदक मस्तपैकी असं उकाडलेलं आहे. आणि आता थोड्या वेळानं नैवेद्य दाखवायचा गणपतीला आणि मग खायचे. आणि इकडं आमचं मस्तपैकी छोले आणि हे इकडं मस्तपैकी वरण. छोले आजचं स्पेशल मेन्यू आमच्याकडे मस्तपैकी आज एक नंबर. सानवी आमच्या आता जेवायला बसले. सानू काय काय मेनू आज? बटाट्याची भाजी, हां सकाळी टिफिनला घेतली, आणि छोलेची भाजी, मोदक आणि भाकरी. भाकरी कसली? तांदळाची भाकरी. कसं आहे ध्रुव? काय रे ध्रुव यायला लागला. या बघा, या बघा ध्रुव बघा पळतोय. आता आता पडतोय 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 पडतोय. हा त्याला भरव, त्याला भरव. हा वरती जरा जरासं भरव. हा तिखट लागेल त्याला. खातोय खातोय काय? तोंड 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 कसं करतोय?